हा दादा विषय जे अपशब्द वापरले त्या माणसाला दादानी हाताला धरून राजकारण शिकवलं. त्याला लहानाचं म्हणजे सर्व ह्याच्यामध्ये लहानाचं मोठं केलं, व्यापार लाईन शिकवली, राजकारण शिकवलं. आणि इतकं सगळं करत असताना त्याला पूर्ण शिकवलं असताना हा माणूस दादा विषयी ह्याची इतकी अवकात म्हणजे मी बी असं गलिच्छ शब्द वापरण मी असं की ह्याची जी जागा आहे ते एकदम खालच्या लेवलची. धारूरकरांनी आजपर्यंत त्यांना कधी पुढे येऊ दिलेलं नाही आणि त्यांचं धारूरमध्ये काही प्रभुत्व नाहीये. हे किती पुढचे आहेत, किती शहाणे आहेत, हे किती नासकांद आहे, हे सगळं धारूरवासियांना माहिती आहे. आणि तुम्हाला सांगतो, ज्या माणसानं राजकारण शिकवलं, मोठं केलं, ते गुरु झाले थोडक्यात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना कुणीही असलं कसं असेल, गुरुला गुरुच मानतात. आपली ही संस्कृती या हे सगळं सोडून त्यांना जर आज किती गलिच्छ सगळ्या जनतेनं बघितलं, काय त्याच्यावर हे दिली, अरे त्यानं तू मोठा होणार नाहीस, तू सगळ्या लोकांच्या मनातून आज जीव होऊन गेलेला आहेस. राहिला विषय आमदाराविषयी, तो बोलला असं तसं. अरे आमदार जे आहेत आज 25 वर्ष झालं आमदार आहेत, ज्या मतदारसंघामध्ये विकास केला जातो, लोकांच्या अडचणी समजल्या जातात, लोकात बसतेत, लोकांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतात, विकासासाठी प्रयत्न करतात, ते आज विकासापर्यंत यांनी आमदार साहेबांनी धारूरचा मध्ये राजकारण चालू असताना सुद्धा अजितदादाकडून धारूरची बारामती केली जाईल हा शब्द प्रकाश दादाकडून घेतला. दुर्दैव आपलं वाईट समजा की तसं नंतर अजितदादाचं झालं. अजितदादाचं तसं झाल्याच्या नंतर सुद्धा ते जे शब्द दिलेला आहे ती पूर्ण करण्याचे दादाचे पूर्ण प्रयत्न आहेत. आणि त्याच्यासाठी सर्व काही कसा निधी आणायचा, काय आणायचा, याच्यासाठी ते पूर्ण प्रयत्नशील आहेत आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून राजकारण करणार आहेत. हे जे आहेत का, ते आपली जुनी मन आहे ना, गाढवा पुढं वाचली गीता, तसा प्रकारे ह्यांना काही कळतच नाही त्याच्यातलं. बुद्धू इथे बालबुद्धू इथे त्यांच्यामुळं यांनी या स्टेपला जायचं नसतंय. त्याला संस्कार बी घरातले लागतात, सगळे व्यवस्थित लागतात, त्यानं सगळे सोडून दिलेले. झालेत संस्कार का नाही झाले माहित नाही, पण कुणाविषयी काय बोलावं, कसं बोलावा. आज आमदार आहेत ते आपले प्रमुख आहेत सगळ्या मतदारसंघाचे, या गोष्टीचा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे. पण त्यांनी जे लाईन सोडलेली आहे ते फार वाईट आहे त्याच्यासाठी. त्यामुळं तर इथून पुढे सुद्धा शब्द जपून वापरावेत आणि जपून बोलावं जे काय आहे ते, असं माझं मत आहे त्याच्यावर. डीपी जी आल्या